श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. 20 मार्च 2026 वार शुक्रवार, चैत्र शुक्ल द्वितीयला स्वामी महाराजांचा प्रकट दिन असतो. आजच्या व्हिडिओमध्ये या प्रकट दिनानिमित्त काही आम्ही गुरुचरित्र पारायण करू शकतो का, या संदर्भातली माहिती आणि 11 दिवस कुठली दत्त सेवा करावी, स्वामी सेवा करावी, या संदर्भातली माहिती आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी ताई, आम्ही गुरुचरित्राचे पारायण करू शकतो का या महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त? तर हो, तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करू शकता. आणि अर्थात एप्रिल महिन्यात सप्ताह आहे. स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी असते. त्या काळाने म्हणजेच त्याच्यामुळे आपण सप्ताहामध्ये गुरुचरित्राचं पारायण करतच असतो. पण महिलांची इच्छा आहे, प्रत्येकाच्या मनात एक जिज्ञासा निर्माण झाली की ताई, या प्रकट दिनाने निमित्त आम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकतो का? जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही 7 दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण करावं. आता बऱ्याच वेळा अशा कमेंट की ताई, 3 दिवसाचं पारायण केलं तर चालतं का? तर बघा, गुरुचरित्राचं पारायण हे सप्ताह काळाप्रमाणे असतं, तर ते 7 दिवसाचंच करावं. पण बऱ्याच महिला 3 दिवसाचं पारायण सुद्धा करतात. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही 3 दिवसाचं पारायण करू शकता. एवढा स्टॅमिना तुमच्याकडे आहे का? कारण एरवी जर आपण 7 दिवसाचं पारायण जरी करत असतो तरीसुद्धा आपल्याला 2-2.5 तास आरामशीर लागतात. मग जर 3 दिवसाचं पारायण करायचं असेल तर 3ही दिवस तुम्हाला लगातार बसावं लागेल. जर तुमच्याकडून होत असेल तर तुम्ही पारायण करू शकता 3 दिवसाचं. तुमची इच्छा असेल तर आता सगळ्यात महत्त्वाचं की आपण जेव्हा 19 तारखेला म्हणजे बरोबर 18 तारखेला अमावस्या सुरू होते आणि 19 तारखेला गुढीपाडवा आहे. आता अमावस्येचा कालावधीमध्ये गुरुचरित्राचं पारायण करू शकतो का? तर एक सांगावंसं वाटतं. अमावस्येच्या कालावधीमध्ये जेव्हा अमावस्या येते तेव्हा तुम्ही पठण करू शकता, पण अमावस्येच्या दिवशी पारायणाला सुरुवात करू नये किंवा पारायणाची सांगता पण करू नये. मग सुरुवात करायची असेल तर तुम्ही म्हणजे ज्यांना 7 दिवसाचं पारायण करण्याची इच्छा आहे त्यांनी 18व्या म्हणजे 18 तारखेच्या आत तुमची सांगता झाली पाहिजे. 7 दिवसाच्या गुरुचरित्राची सांगता आपण 8व्या दिवशी करत असतो. मग तुम्ही तुमच्या कॅलेंडरप्रमाणे, तुमच्या तारखेप्रमाणे अगदी तुम्ही 18च्या आधी मग तुम्ही 15ला सांगता करा, 16ला सांगता करा किंवा 17ला करा, हरकत नाही. 7 दिवस पारायण करायचं, 8व्या दिवशी सांगता करायची, असं त्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. मग तुम्ही पारायणाला सुरुवात कधीही करू शकता. कारण अमावस्या आल्यामुळे बऱ्याच महिलांचा असं होतं. मग आता बघा, तुम्ही आजपासून जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ बघता आहात तेव्हापासून तुम्ही 3 दिवसाचं पारायण करू शकता किंवा 7 दिवसाचं पारायण करू शकता. आता ज्यांना गुरुचरित्राचे पारायण करणं शक्य होत नाही, कारण एक असतं आपलं की मुलांची शाळा आहे, आता पेपरही सुरू होणार आहेत, मग त्या काळात ताई आमच्याकडून होणार नाही, तर नक्कीच सप्ताह लवकरच येणार आहे. एप्रिलमध्ये 10 तारखेला सप्ताह सुरू होतो. 10 एप्रिलला सप्ताह सुरू होतो. मग त्याच्यामध्ये आपलं पारायण होणारच आहे. पण ज्यांची इच्छा आहे त्या करू शकतात गुरुचरित्राचं पारायण. ताई, 3 दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर किती अध्याय वाचावेत? जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी इन डिटेल तुम्हाला सांगून देईल. आता हे झालं 11 दिवसाची आपल्याला सेवा करायची असते. मला माहीत आहे की 90% महिलांची सेवा सुरू झालेली आहे. 21 स्वामीचरित्र म्हणजे 21 दिवस स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायची. ज्यांची नाही झाली, त्यांचं काही कारणांमुळे राहून गेलं, त्यांनी 11 दिवसही स्वामीचरित्र सारामृताच्या पारायणाची तुम्ही सुरुवात करू शकता. म्हणजेच तुम्हाला 11 तारखेला सुरुवात करायची आहे, 11 मार्चला तुम्हाला सुरुवात करायची आहे. असं नाही बरं का की 11लाच करायची, तुम्ही आधीही करू शकता.
कारण 11 ते 20 मध्ये जर मासिक धर्म असेल तर ते 4 दिवसाचे आधी तुम्ही सुरुवात करू शकता. तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा आधीच तुम्ही पारायणाची सांगता. म्हणजे आधीच तुम्ही 20 तारखेच्या आधीच तुम्ही पारायण वाचलं तरी हरकत नाही. किंवा 20 तारखेच्या नंतरही काही कारणांमुळे पारायण पूर्ण केलं तरी हरकत नाही. काहीच नाही. महाराजांचे नियम काहीच नाही. तुम्ही सेवा करताना हे महत्त्वाचं आहे. जसं जमेल, जिथे जमेल तिथे तुमच्याकडून सेवा घडते. हे खूप महत्त्वाचं आहे. आता या सेवेचं झालं. 11 दिवस कुठली सेवा करावी? अर्थात दत्त महाराजांची सेवा ज्यांची इच्छा आहे की ताई आम्ही स्वामी समर्थांची सेवा तर करतोच. आपण पारायण चालू आहे. पण 11 दिवस दत्त महाराजांची सेवा तुम्ही करू शकता का? तर हो. तुम्ही 11 दिवस श्री गुरुचरित्र ग्रंथातील तुम्हाला 14वा आणि 18वा अध्याय 11 दिवस करायचा आहे. संकल्पयुक्त सेवा करावी. का? हे तुमच्या मनावर आहे. तुमचा जर एखादा संकल्प असेल तर नक्कीच तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता. संकल्पयुक्त सेवा म्हटलं तर थोडेफार नियम येतात. तुम्ही दत्त सेवा करत आहे तर 11 दिवस ब्रह्मचर्याचे पालन भलेही तुम्ही संकल्पयुक्त करा नका करू. गुरुचरित्र कालावधीमध्ये आपण ब्रह्मचर्याचे पालन करत असतो. ज्यांची इच्छा आहे की 14वा आणि 18वा अध्याय पठण करायचं असतं, मला वाचायचं आहे, 11 दिवस त्यांनी करू शकता. शक्यतो ब्रह्मचर्याचं पालन करावं. किंवा ज्या काही दत्तसेवा सांगणार आहे, ज्या तुमच्या संकल्पयुक्त काही अडचणी जर तुम्ही अडकल्या तर अतिशय सुंदर घोरकष्ट उद्धार स्तोत्र एवढाच आहे. ते स्तोत्र पण ते एवढंच काम करतं. आपण म्हणत असतो ना की आपल्याला एवढं पाहिजेल असताना आपण एवढी सेवा करतो तर ते घोरकष्ट उद्धार स्तोत्रम आहे. खूप प्रभावी दिव्य असं स्तोत्रम आहे जे पठण करता नित्यसेवेमध्ये त्यांना अनुभव आलेला आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे? तुमची इच्छा असेल तर तुम्ही 11 दिवस घोरकष्ट उद्धार स्तोत्रम रोज 11 वेळा पठण करायचं आहे. आता घोरकष्ट उद्धार स्तोत्रम याच्यातच त्याचा अर्थ दडलेला आहे. कोणीतरी तुम्हाला फसवलं आहे, कुठल्या तरी अडचणीत तुम्ही अडकलेला आहे, कुठल्या तरी केसमध्ये तुम्ही अडकलेले आहे, कुठेतरी आरोप केले, आरोप प्रत्यारोप केले आहेत, ज्याच्यात तुमची काहीही चूक नाही. जर तुम्ही अशा अडचणीत असाल तर खरं तर रोज 51 वेळा घोरकष्टार स्तोत्रम पठण करायचं असतं. जर तुमच्याकडून शक्य होईल तर 11 दिवस रोज 51 वेळा पठण करा. नाहीतर 11 वेळा 21 वेळा रोज 11 वेळा किंवा 21 वेळा तुम्हाला पठण करायचं आहे. जर तुमची इच्छा असेल तर त्याच्यामध्ये एक म्हणजे या सेवेमध्ये अजून एक दत्तसेवा ॲड आहे. तर ती सेवा आहे करुणा त्रिपादी. खूप सुंदर असं आहे. करुणा त्रिपादी शांत हो, श्री श्री दत्ता मम चित्ता शमवी आता शांत हो, श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता. खूप सुंदर आहे ते. तर ते करुणा त्रिपादी आहे. तुमची इच्छा असेल तर ते पण तुम्ही पठण करू शकता. दत्त महाराजांची सेवा ज्यांना करायची किंवा महाराजांची मानसपूजा ज्यांना करायची, दत्त चालीसा आहे जे तुम्ही पठण करू शकता. किंवा एक श्लोकी श्री गुरुचरित्र आहे, जो मूळ एक श्लोकी गुरुचरित्र, जो आपला एक स्तोत्र आहे, जो एक श्लोकी आहे. किंवा जगत वैद्य अवधूत दिगंबर दत्तात्रेय गुरु तुम्हीच जना, अनन्य भावे शरणागत मी भवभय, जे तुम्हाला माहिती आहे. जगतवद्य अवधूत दिगंबर दत्तात्रेय गुरु तुम्हीच जना, अनन्य भावे शरणागत मी भवभय हारण. तुम्ही जना तर हेही तुम्ही रोज 11 वेळा पठण करू शकता किंवा 1 वेळा पठण करू शकता. किंवा रोज स्वामीचरित्र सारामृत असं जर तुम्ही सेवा केली तर तुम्ही 11 दिवस तुमचे 11 पारायण होतील. किंवा तारक मंत्रांची सेवा तुम्ही रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणू शकता. 11 दिवस तुमची सेवा घडेल. श्री स्वामी समर्थ किंवा स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र जप तुम्ही रोज 11 माळी करू शकता. अशी तुम्ही 11 दिवस
सेवा करू शकता. तुमची इच्छा असेल, जसं तुम्हाला जमेल, जेवढं तुम्हाला परवडेल तेवढी तुम्ही सेवा करू शकता. दत्त महाराजांची करू शकता. गुरुचरित्राचे 2 अध्याय तुम्हाला सांगितले आहेत किंवा दत्त चालीसा आहे. अतिशय सुंदर आहे. ती दत्त चालीसासुद्धा ती तुम्ही पठण करू शकता. घोर कष्टार स्तोत्रची तुम्ही सेवा करू शकता. संकल्पयुक्त सेवा करते. बघा, गुरु माऊली नेहमी म्हणत असतात, की आपल्याला ना वर्षातून 365 दिवसांपैकी 108 गुरु 108 स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं असतं. आता लगातार महिला करतात. 108 महिला पारायण करतात. पण आपल्याकडून जर होत नसेल, तर असं 21-21 दिवसाची जरी तुम्ही सेवा केली ना, तरीही तुमचं वर्षाखेरीस 108 पारायण कसे होतील, तुम्हालाही समजणार नाही. म्हणून अगदी कळकळीची विनंती आहे, माझ्याबरोबर सगळ्यांनी या सेवेमध्ये भाग घ्यावा. महाराजांच्या कृपेने मी पारायणाला सुरुवात केलेली आहे. कधीतरी शॉर्ट्समध्ये तुमच्यासोबत शेअर करेल, पण काही कारणांमुळे, हेल्थ इश्यूमुळे ते तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर नाही करता आला. पण मी सांगेल, ज्यांना नाही शक्य होत त्यांनी 11 दिवस तरी ही सेवा करा. बघा, करता करविता सगळं महाराज आहेत. ते ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहेत. कोणाकडून किती करून घ्यायचं ते सगळं ठरवतात. पण आपली इच्छाशक्ती पण असावी. आपली इच्छाशक्ती दृढ असेल तर महाराजांना ते करावंच लागतं. महाराज नेहमी म्हणायचे, की हे चमत्कार वगैरे मला करायला आवडत नाही, पण तुझी श्रद्धा, तुझा विश्वास, तुझी भक्ती एवढी दृढ असते की मला त्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणून महाराजांजवळ ज्यांच्या जाण्यासाठी खूप काही मोठं असावं, मोठा देव असावं, मोठी मूर्ती असावी, काही नाही. मैत्रिणींनो, तुम्ही जशा आहात तशा तुम्ही महाराजांसमोर जा. महाराज शरणागती महत्त्वाची आहे आणि त्यांनी आपल्याला स्वीकारलं आहे. आपण जसे आहोत तसे दत्तसेवेमध्ये महाराजांनी परफेक्ट असावं लागतं. गाणगापूरमध्ये तेच आहे की दत्त महाराज म्हणतात की तू आधी परफेक्ट हो, तू आधी परिपूर्ण हो, मग माझ्याकडे ये. म्हणून तर आपण जेव्हा गाणगापूरला जातो, त्यांना काही व्याधी आहे, त्यांना काही जो त्रास आहे तो अगदी महाराज त्यांना मुक्त करतात त्याच्यातून आणि मग त्यांना जवळ घेतात. महाराजांकडे तसं नाही. तू जसा आहे तसा, तू काय खातो, तू काय पितो, तू तसा माझ्याकडे ये, तुला नीट करण्याचं काम मी करतो. म्हणून महाराजांच्या सेवेला कुठलंच बंधन नाही, कुठलंच नियम अटी नाही, काहीच नाही. याचाच अभिषेक करा, त्याचाच अभिषेक करा, काही नाही. साध्या पाण्याचा अभिषेक जरी केला तरी महाराजांना तो प्रिय आहे. आपल्याला फार असतं की महाराजांनी मला एवढं दिलंय ना, तर मी काहीतरी महाराजांसाठी करावं. मग आपण चंदनाचा किंवा दुधाचा, पंचामृताचा, पाण्याचा अभिषेक करत असतो. कारण ती आपली श्रद्धा आहे, भक्ती आहे, किंवा छान डेकोरेशन सजावट करत असतो. ते आपल्याला आवडतं. पण महाराजांना काय आवडतं? महाराजांना तुम्हीच आवडता, तुमची भक्ती आवडते, तुमची श्रद्धा आवडते. बाकी महाराजांना काहीही इंटरेस्ट नाही. महाराज नेहमी म्हणायचे की माझ्या लंगोटाची किंमत या विश्व इतकी पण नाही. तर अशा ब्रह्मांड नायकांना आपण काय देऊ शकतो? तर आपण समर्पण करू शकतो. महाराजांना आपण स्वतः अर्पण करू शकतो. महाराजांची सेवा करू शकतो, नामस्मरण करू शकतो. जो नाम जपतो महाराज त्याला अखंड जपत असतात. आणि बघा, खरं सांगते, प्रार्थनेची एक वेळ असावी जी नित्य नियमाने आपल्याकडून घडावी. प्रार्थना म्हणजे सेवा. नित्य नियमाने प्रार्थनेची एक वेळ असावी जी नित्य नियमाने आपल्याकडून घडावी. जेव्हा प्रार्थनेची एक वेळ घडते तेव्हा प्रार्थना आपल्याला स्वीकारते, आणि जेव्हा प्रार्थना आपल्याला स्वीकारते तेव्हा महाराजही आपल्याला स्वीकारत असतात. आपली प्रार्थनेची एक असतं की रोज सेवा झाली पाहिजे. नामजप, महाराजांची आठवण, महाराजांचं नाम जप, महाराजांच्या प्रती कृतज्ञता रोज असावी. ही रोज जेव्हा घडते तेव्हा प्रार्थना आपल्याला सांभाळते.
वेळ आल्यावर काय कामी येतं, तर आपली सेवा, आपले कर्म कामाला येतात. म्हणून त्या प्रार्थनेने आपल्याला जपावं, त्या प्रार्थनेने आपल्याला स्वीकारावं, त्या प्रार्थनेने आपलं रक्षण करावं. याच्यासाठी द्वितीय नियमाने उपासना, महाराजांचं नाम जप आणि जेव्हा काही अशा सेवा सांगितल्या जात नाहीत, काही न होत, थोडं थोडं तरी करण्याचा प्रयत्न करा. सगळं माझ्याकडनं होतं, माझ्याकडून पण सगळं होत असं नाही, पण जेवढं जमेल तेवढा जीवाचा आटापिटा करून मी करतच असते आणि ते महाराज करून घेतात. परीक्षाही बघितली जाते, पण मदतही तेवढीच करतात आणि सगळं चांगलं होतं. म्हणून सांगते, या दत्तसेवा करा. अडचणी काही असेल, दुःख असेल, दत्त म्हणजे तुझविन दत्ता मज कोणतारी. महाराजांच्या सेवेशिवाय, दत्त सेवेशिवाय जगात काहीच नाही. ज्या काही सेवा करतो ते महाराज आपल्याकडून करून घेतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.